परशुरामन माणिक उद 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 गाई उद 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 गाई उद उद सौंदती माणिक उद आपण फायनली आपल्या यल्लमातेच्या दर्शनासाठी आपण जत्रेला आलो होतो आणि फायनली आपण पोचलेलो आहोत आणि बघू शकता पाठीमागे आपली कार पण आहे उभी केलेली आहे पार्किंगमध्ये सेफ, कारण आज आपण आलो आहोत तर आज जत्रा जास्त भरलेली नाही आहे. उद्यापासून जत्रा भरेल आणि ती 3 दिवसांसाठी असेल आणि मंगळवारी जत्रा पूर्ण होईल, संपन्न होईल. म्हणजे पालखी ज्यावेळेला निघेल ना त्यावेळेला जत्रा आपली पूर्ण होते. तर आजचा आपला हा अर्धा दिवस म्हणजे संपण्यातच जमा आला आहे, कारण आता सगळ्यात पहिला आपण जाणार आहोत मंदिरामध्ये भेटीचा नारळ द्यायला. तर मी तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय आपण करणार आहे ते. तर चला मग जाऊ आपण. हे बघा, हे सगळं इथे आपला टेंट लागणार आहे आणि तिथे आपण राहणार आहोत, जेवण बनवणार आहोत, ते पण दाखवतो. हे बघा इथे वरती पहिल्या माळ्यावरती. आणि आज हे बघा हे पूर्ण रिकामी आहे, पण हे अशी कंडिशन उद्या नसणार आहे, हे सगळं भरून जाणार. हे आता दिसतं आहे ना, मी उद्या दाखवेन तुम्हाला भरल्यानंतर काय अवस्था असेल. हे बघा भेटीचा नारळ द्यायसाठी सगळे तयार झालेत. हे बघा आमची मोकू, सांग काहीतरी आमच्या. आणि आता आम्ही माझ्या गावाला आलेलो आणि तिथे आम्ही आता टेंट लावणार आहोत, कारण की मला झोप आहे आणि मी काही घाबरत नाही, कारण मी 5 वर्षाची झाले. आणि पप्पा माझ्या याच्यात आले तर पप्पांना तर मी माझ्या टेंटवरून बाहेरच काढेल. अरे बाहेर काढेल डायरेक्ट. अरे बापरे. भेटीचा नारळ हा असा देतात, हे आता आम्ही घेतोय. प्रत्येक जण जत्रेला जो जो येईल ना तो असं भेटीचा नारळ घेतो आणि मंदिरामध्ये जातो. मंदिराच्या इथे आम्ही आलेलो आहोत. मंदिर बघा सजवलेलं आहे मस्त. आपण उद्या पण हे दाखवणार आहोत मंदिर कसं सजतं आहे ते. आणि हे बघा हे पूर्ण तयारी चालू झालेली आहे, कारण आपण 1 दिवस अगोदर आलो आहे ना, त्याच्यामुळे हा माहोल असा दिसतोय. पण उद्याचा माहोल पूर्ण वेगळा असणार आहे आणि उद्यापासून 3 दिवस चालत. हे बघा मोकूने पण भेटीचा नारळ घेतलेला आहे. हे बघा, चला इकडे मोकू, इकडे जायचंय. हे बघा किती लिंबूंचा? 108 लिंबूंची माळ आहे ही. ही बघा, आणि ही घरूनच घेऊन आलेली आहेत. हे बघा ही पण आहे 100. हे बघा असं पूर्ण, कारण वर्षातून एकदा येतात तर प्रॉपर असं पारंपरिक पद्धतीने घेऊन जाते. हे बघा भेटीचा नारळ आहे. ओटी पण आहे. दादूला पण दाखवणार आहे. बघा मुकूला पण दाखवलं आहे. मुकूने पण भेटीचा नारळ घेतलेला आहे आणि मी पण घेतलेला आहे. चला या. हे बघा हे अशा पद्धतीने. आणि मंदिरात आता आम्ही जाणार आहोत. मंदिरात आज गर्दी काहीच नाही आहे, कारण आम्ही पहिला लवकर आलेलो आहे ना. पासून बघा मंदिराचं शिखर कसा दिसतोय. आणि हा जा बघू पुढे.
हाकला बघते हा सगळा हार घालताय हे बघा परशुराम देवाला आम्ही मान देतो टॉवेल आणि टोपी आहे ते ठेवले त्याने तिथं लाईटवाला. हे काय हे बघा गाठ पडली असं असं इकडे ओपन करून घाला रमेश एवढं टाकून मला हे जरा इकडे बघ. ते बघा रात्र झाली आणि आम्ही टेंट कॅम्पेनिंग करतो आहे या जत्रेमध्ये आलो आहात तर आमचं रूम तर आहे तिकडे पण आम्ही टेंट पण तिथे इन्व्हेंट करतो आहे हे बघा अंधार झालेला आहे पण टेंट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग गाईज आजच्या दिवसाची सुरुवात हे बघा आमच्या मोकूची दिवसाची सुरुवात झालेली आहे थांबा 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 आता आम्ही जात आहोत जोगुळबाईला आणि ही लिंब नेसणार आहे अजून बाकी जे काही आहेत ते लिंब नेसणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो जोगुळबाईला जाऊन कारण इथून ते जवळजवळ 3 किलोमीटर लांब आहे तर जाऊया आपण तिकडे कारण इथून रिक्षाने जावं लागेल तर 1 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे आणि 2 किलोमीटर रिक्षाने जायचं आहे चला आपण तिकडे जाऊन दाखवूया पुढचा आपापले नारळ फोडा बोला हे आधी देवात घरी का नारळ फोडा देव घ्या आते हा इकडे बघ ना ताई
2 दीदी, मला पण करायचंय, पण सरक बाबू ಪಾಟಿಗೆ ಅವ್ರಂದ್ರು ಕಾಯಮ್ಮ ಅವ್ರ ಇಲ್ದಾಗ ನಿಮ್ಮ ತಕ ಬರ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಾರ ನಮಗೆ ಕಾಡ್ಬೇಡ್ರಿ ಅಂದ್ರ ಅವ್ರು मम्मा ए रमेश ಹೀಗೆ हळूहळू चाला. तुला म्हणते मी ते नवरा करल मागून घे माझा पाळणा आणून घे चांदीचा पाळणा असतो तू माझ्या ಏನ್ ಮಂದಿ ತುಂಬಿ ಸುಭಾಷ್ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ पुढे पुढे इथे येऊन मुंबईला आल्यानंतर एकविरा मातेच्या इकडे आपण आलो. त्याच्यानंतर इथे येऊन हे लिंब देवीच्या पाया पडतात आणि लिंब फोडतात. या टोपामध्ये आहे ना आता आपण खारा नैवेद्य करतो. ज्या जोगळबाईला आपण गेलो होतो लिंब नेसवायला, तर त्याच्यासाठी आज तिकडे खारा नैवेद्य दाखवावा लागतो. त्याची ही तयारी चालली आहे. बघा 2 चूल पेटलेले आहेत. एकामध्ये भात बनतो आहे आणि एका टोपामध्ये खारा नैवेद्य होणार आहे. आणि हे बघा जेवणासाठी आणि ही संपूर्ण तयारी. हे बघा मटण शिजलं आहे आणि ते भाकरी बनते आहे. इथे आता हे नैवेद्यासाठी 7 बायका पूजणार आहेत आणि नैवेद्य त्यांना देणार आहे. जो खारा नैवेद्य बनतो आहे तो या सवासनी पहिला येणार
आणि मग पुढचं परस्रामन माणिक उद उद उदगाई उद उद उदगाई उद उद सौंदती माणिक उद उद कोकटनार माणिक उद उद उदगाई उद बोलते लक्ष्मीचं चांगले आई राजा उदे पेडसरीचा उदे बोल मांडच्या